नमस्कार मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नागपूरमध्ये कशा प्रकारे ऊन तापतं आणि उन्हाचा पारा हा 48 ते 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचतो. तर मित्रांनो, महानगरपालिकेने उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काही उपाययोजना नागरिकांसाठी आणलेल्या आहेत. तर आजचा व्हिडिओ हा त्यावरूनच आहे. तर शहरात उन्हाचे चटके जाणवायला सुरुवात झाली असून दिवसेंदिवस तापमानात वाढ होताना दिसून येत आहे आणि वाढत्या तापमानामुळे उद्भवत असलेल्या उष्माघाताच्या धोक्यापासून वाचण्यासाठी महानगरपालिकेची यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. दुपारच्या वेळी उद्याने सुरू ठेवण्याचे व ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिलेले आहेत. महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार आरोग्य विभाग, उद्यान विभाग, समाज विकास विभाग, जलप्रदाय विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभागासह इतर सर्व विभागांना योग्य सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनेत सर्व वैद्यकीय सेवा सज्ज करण्यात आल्या आहेत. सर्व आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात बाधित व्यक्तींच्या उपचारासाठी मुबलक औषधींचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. तेथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच उद्यान विभागातर्फे दुपारी 12 ते 4 या वेळेत शहरातील सर्व उद्याने सुरू ठेवण्यात येणार आहेत. तर मित्रांनो, त्याचबरोबर पुन्हा एक बातमी समोर येते, ती अशी की सर्व बांधकाम मजुरांना दुपारची सुट्टी मिळेल. मनपातर्फे सर्व बांधकाम मजुरांना दुपारची सुट्टी देण्यात येणार आहे. तसेच आदेश निर्गमित झाले आहेत. मनपाच्या समाज विकास विभागातर्फे बेघर नागरिकांची निवारा केंद्रांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे आणि वाढत्या तापमानामुळे इमारतीत, गोदामात अथवा कारखान्यात आग लागण्याच्या घटना बघता आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे अग्निशमन यंत्रणा वेळेवर उपलब्ध होईल याची सूचना देण्यात आली आहे. विद्युत विभागातर्फे दुपारच्या वेळी वीज जाणार नाही याची देखील दक्षता घेण्यात आली आहे. परिवहन विभागानेही शहर बस स्थानकांवर सावली व पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. तर मित्रांनो, महानगरपालिकेने सर्व नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने या काही उष्माघातापासून बचावासाठी योजना अवलंबिल्या आहेत. तर आपण त्याचा फायदा नक्कीच घेऊ शकतो. जर तुम्ही दुपारच्या वेळी घराच्या बाहेर निघत असाल तर कृपया उन्हापासून बचावासाठी योग्य त्या उपाययोजना करूनच तुम्ही निघायला हवे. सोबत पाण्याची बाटली सुद्धा तुम्हाला ठेवायला पाहिजे. आणि त्याच प्रकारे हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा या गोष्टीची माहिती होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. खूप खूप धन्यवाद.